बापुडी तैसा अर्जुनची विशेष स्तवावा. माऊलीच्या दृष्टीने प्रथम भक्तराज अर्जुन पाहणं आवश्यक आहे. याचं मला भान आहे की माऊली अनाकलनीय आहेत. त्यांची दृष्टी आपल्याला समजणं अशक्य आहे. तरी पण त्यांच्या कृपेने त्यांच्या शब्दातून जी जाणीव निर्माण होते ती यथार्थ नसली तरी चिंतनीय नक्कीच असणार. चिंतन मनन हीच ज्ञानेश्वरीची सेवा आहे. हाच परमार्थ आहे. चुकणं किंवा यथार्थ असणं यापेक्षा ज्ञानेश्वरीचं सानिध्य आम्हाला महत्वाचं वाटतं. आईचं सानिध्य हे आई कळण्यापेक्षा महत्वाचं आहे. मधुर असतं. माऊली अर्जुनाबद्दल बोलताना म्हणतात, तैसा अर्जुनाची विशेष स्तवावा. ऐसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनीची या दैवा, ऐका येतन जाहला. इथे माऊली वर्णन करावा असं न म्हणता स्तवावा असं म्हणतात. हे विशेष चिंतनीय आहे. स्तवन हे देवाचं असतं हेही लक्षात यावं. माऊली म्हणतात, अर्जुनाचं विशेष स्तवन करावं. ऐसे आवडले मज जीवा, अर्थात देवापेक्षा अर्जुनच विशेष स्तवनीय आहे. कारण तो त्रैलोक्यातील भाग्याचं एकमेव स्थान झाला आहे. प्रत्येक शब्दात सखोल अर्थ भरलेला आहे. ही ओवी समजण्यासाठी या पूर्वीच्या ओव्या महत्वाचं जाणून घेणं गरजेचं आहे. एके द्वैत्वांचा ठावोची फेटी, ते ब्रह्मविद्या की जेल उघडी, अर्जुन पडिये हे गोडी नासेल हन. द्वैत्व नष्ट करणारी ब्रह्मविद्या उघडपणे देव सांगू इच्छित नाही. कारण अर्जुन पडिये हे गोडी नासेल. अर्जुन आवडतो म्हणून हे प्रेमसुख नासून जाईल. प्रेमसुख भोगण्यात द्वैत्व कल्पित का होईना लागतं. ब्रह्मविद्येत एकरूपता असते, त्यामुळे प्रेमसुख भोगता येत नाही. म्हणून देवालाच द्वैत्व नष्ट करायचं नाही. कारण अद्वैत्व बोधापेक्षा प्रेमसुख अधिक महत्वाचं आहे असं देवाला वाटतं. देवाला वाटतं यापेक्षा जगात काहीच महत्वाचं नाही. आपल्याला ब्रह्मविद्या पाहिजे. साधकाला मुक्त व्हायचं वाटतं. ज्ञानाला व्यापकपणा आवडतो. योग्याला निर्विकल्प समाधी आवडते. माऊली म्हणतात, देवाला यातलं कोणीच आवडत नाही. कारण या सर्वांना प्रेमसुख माहीतच नाही. देवाला फक्त प्रेम पाहिजे. अर्जुनाबद्दल देवाला वाटतं पुढील ओवीमध्ये सांगितलेलं आहे. जया स्वभाव अटक, मोक्ष सुखा लागोनी रंक, तयाची ये तिडीचा जय कळंक, लागेल तुझ्या प्रेम. स्वभाव म्हणजे तो आहे, मी आहे हा भाव. स्वभाव म्हणजे काय, तर तो मीच आहे हाच एक अंतिम भाव. मोक्ष सुखासाठी रंग म्हणजे दीन गरीब. आध्यात्मिक जगातील योगी आणि ज्ञानी हे मातब्बल आहेत. हे परिश्रमपूर्वक तत्वापर्यंत पोहोचतात. तत्वासाठी आपले प्राणाला लावतात. भगवंताला वाटतं त्यांची दृष्ट माझ्या अर्जुनाच्या प्रेमाला लागू नये. तिडीचा जय कलंक हा शब्द भयंकर आहे. तो योगी आणि ज्ञानी यांच्यासाठी वापरला जातोय. आध्यात्मिक जगाला हा धक्काच आहे. द्वैत्व असावं असं खुद भगवंताला का वाटतं याचं कारण सांगतात. विपाये अहम भाव याचा जाईल, मी त्याची हा जरी होईल, तरी मग काय की जेल ऐकले या. अहमभाव जाऊन मी तोच आहे असा बोध जर झाला तर मग मी एकट्याने काय करावे. योगी आणि ज्ञानी हे एकरूप झालेले आहेतच, परंतु भगवंत म्हणतात एक झाल्यावर मग ज्याला पाहिल्यावर डोळे निवतील, त्यांच्या बरोबर तोंड भरून बोलता येईल, प्रेमाने आलिंगन देता येईल, किंबहुना आपल्या मनातील चांगली आणि अंतःकरणात न मावणारी गोष्ट सांगायची असेल तर कोणाला सांगणार. भगवंत स्वतः सांगतात. काय सांगतात, तिडीची पाहता निविजे, का तोंड भरूनी बोलिजे, ना तरी दाटूनी खेव दिजे, ऐसे कोण आहे आपुलिया मना भरवी, असमाई गोठी जीवी, ते कवनेसी चवावी जरी ऐक्य जाहले. ही भगवंताची समस्या आहे. जगात असंख्य मनुष्य आहेत, त्यात पुन्हा पूर्ण आध्यात्मिक जीवन जगणारेही आहेत, तरी पण देवाला ते नकोच. फक्त अर्जुनच पाहिजे. देवाला अर्जुनच पाहिजे. ही अर्जुनाच्या प्रेमाची विशेषता आहे. तो
तो न तपी आहे व जपी आहे. ऋषीमुनी तर मुळीच नाही. भगवंताला एवढी अर्जुनाची आवड का? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आध्यात्मिकांसाठी खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्याही पेक्षा महत्वाचं, इतरांना अर्जुनाप्रमाणे होता येत नाही. समर्पित हृदय आणि एकनिष्ठ प्रेम हे योगी आणि ज्ञानी यांना जर जमत नाही, तर इतरांना जमेल असा प्रश्नच उद्भवत नाही. अर्जुनाविषयी असलेलं भगवंताचं प्रेम पाहून माऊली म्हणतात, हे असो वयसेची या सेवटी, जैसे एकची विये वाजोटी, मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागे, तैसे जाहले श्री अनंता. महाभारताचं युद्ध हे अंतिम युद्ध होतं. तोपर्यंत भगवंताला जणू कुणीच मिळालं नाही. जैसे एकची विये वांझोटी, असा उपमेतून भगवंताला पाहणं म्हणजे एक अंतरंग दिसल्याप्रमाणेच आहे. एवढं भगवंताचं प्रेम असल्याचं कारण काय? माऊली पुढील ओळीत सांगतात, या परी बाप पुण्य पवित्र, जगी भक्ती बिजासी सुक्षेत्र, तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. पुण्य परमात्म्यातील भांडवल आहे. पुण्यानेच अंतकरण पवित्र होतं. भक्तीचे बीज पेरण्याचे ते सुक्षेत्र म्हणजे उत्तम जमीन आहे. समर्पित भक्त ज्यांच्यामुळे निराकार देव आकाराला येतो, तोच हा अर्जुन आहे. तृप्त किंबहुना पूर्ण असणारा देवालाही त्याची उत्कंठता लागते. जयाची आवडचे नि पांगे, अमृत ही मूर्ती आवघे, पूर्णा ही परी लागे अवस्था जयाची. अर्जुन हा देवालाही वेध लावणारा असा पूर्ण समर्पित भक्त आहे. म्हणूनच माऊली म्हणतात, तैसा अर्जुनाची विशेषे स्तवावा. अर्जुन हा केवळ आदर्श समर्पित भक्त नसून उत्तम श्रवण करणारा श्रोता असून शिष्य आहे. माऊली म्हणतात, अहो श्री गुरु ते जय पुसावे, ते येणे माने सावध व्हावे, हे एकची जाणे आगवे, सो वयम सावी. श्री गुरुला प्रश्न विचारून ऐकण्याकरिता कसं सावध व्हायचं, कसं सावध व्हायला पाहिजे, हे फक्त अर्जुनच जाणतो. मानवी जीवनातला हा महत्वाचा टप्पा आहे. हा भागच मनुष्याला ज्ञानी बनवतो. भाषा शिकण्यापासून ते सिद्धांत सांगण्याची योग्यता फक्त श्रवणाने येते. बोलण्यातील भाव हा ऐकणाऱ्यांच्या सावधतेवर कळणारा आहे. सावधानता ही श्रोत्याची योग्यता असते. श्रवणातील सावधपणा हाच मनुष्यात परिवर्तन करतो. ऐकणं हेच ज्ञानाचं माध्यम आहे. गीता श्रवण करूनच अर्जुनाचा मोह गेला. याच गीतेच्या श्रवणाबद्दल बोलताना माऊली म्हणतात, याची श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची हे तुकडे साच्या सरीसे. आज श्रवणेंद्रियांचं भाग्य उज, ते जाणे गीतेचा ठेवा पाहिला. जिभेला पक्वान्न मिळाल्यावर निश्चितच आनंद होतो. व्यवस्थित सौंदर्य पाहिल्यावर डोळे सुखावतात. परंतु चांगलं श्रवण करायला मिळावं याकरिता मनुष्य कष्ट करताना दिसत नाही. शब्दाचा मजेदारपणा अनुभवायला मिळावा हे एक उत्तम भाग्यच असते. जिभेवर चव क्षणभर रेंगाळते. जास्त खाल्ल्यास पोट बिघडतं. चांगलं ऐकल्यास तसं काहीच होत नाही. प्रथम ते मिळतच नाही, मिळालं तर कळत नाही, आणि चांगलं सांगणारे नसतातच. त्याचप्रमाणे ऐकणारेही दुर्मिळ असतात. ऐकणाऱ्यांची भूक असणं महत्वाचं आहे. म्हणूनच माऊली म्हणतात, पहा पहा नवल कैसे चोंज, के उपदेश के उते झुंज. युद्धाच्या ठिकाणी अर्जुन शांतपणे आणि सावधतेने अध्यात्म श्रवण करत आहे. हे विश्वात एकदाच घडलं. त्यामुळे अर्जुन आहे रणांगणे मंदिर नव्हे. अध्यात्म ऐकून तेथे महाप्रसाद मिळणार नाही. हातात शस्त्र घेऊन मारण्याकरिता शत्रू सज्ज आहेत. तेथे शांत असणं, तेथे न करणारं अध्यात्म समजून घेणं, मोहाच्या अवस्थेत बुद्धीवर नियंत्रण असणं, सांगणाऱ्याच्या विषयाचं गांभीर्य असणं, ऐकणाऱ्याची ताकद वाढत जाणं, याशिवाय ऐकण्याचा परिणाम होत जाणं, हे सर्व आश्चर्यच आहे. असा श्रोता फक्त श्रीकृष्णालाच मिळाला. अर्जुन जेव्हा श्रीकृष्णाच्या 18व्या अध्यायात गीता संपताना स्तुती करतो, तेव्हा भगवंत म्हणतात, या बोला श्रीकृष्णे, मैतले काय येणे, हेची थोडे गा वानने, जे बुजतासी तू. श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या वर्णनात काय आहे, तुला कळतं हेच काय मी कमी आहे? आपल्यासाठी हेच अवघड आहे. आपल्याला स्वतःची स्तुती ऐकायला आवडते.
आपल्याबद्दल लोकांनी चांगलं बोललेलं ऐकावं वाटतं. आपण चांगल्या ठिकाणी ऐकायला गेलो तरी ऐकत नाही. हा विषय कसा लहान आहे, यापेक्षा मी कसा चांगला आहे, मला किती माहिती आहे, हे ऐकायला गेल्यानंतरही सांगतो. परिणाम आपल्यावर ऐकण्याचा काहीही परिणाम होत नाही. अर्जुनाचं असं मुळीचही नाही. भगवंत म्हणतात, अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी. अर्जुन ऐकल्यानंतर समर्पित होतो. ऐकणं ही साधना आहे, तप आहे, अनुष्ठान आहे, असं मानणारा श्रोता हा दुर्मिळ आहे. शिवाय तो सांगणाऱ्याला श्रीगुरु मानतो, हे तर अति दुर्मिळ आहे. सांगणाऱ्यावर मुळात श्रद्धाच नसते. तो वक्ता म्हणून किंवा विद्वान अथवा तज्ञ म्हणून वाटतो. त्याच्यातच काय घेता येईल एवढंच पाहणारे लोक आहेत. सांगणारा हा महान असतो, तो श्रीगुरु असतो, तो अज्ञानातून तारतो, मार्गदर्शन करतो, त्याचं भानही आधुनिक काळात कोणाला नाही. अर्जुनाचं बोलणं पहा, देवाला जिंकणारे शब्द आहेत. तो गुरु बंधू पिता, तू आमची इष्ट देवता. तूच गुरु बंधू आहे आणि तूच इष्ट देवता आहे. त्यांच्याशी आपण बोलत आहोत, त्याला इष्ट देवता मानणं हे अर्जुनाला शक्य आहे. नाहीतर भारतात मेल्याशिवाय देव पण येत नाही. गेल्यानंतर मग महापूजा, मग त्यांचे उत्सव. अर्जुनाचं तसं नव्हतं. तू गुरु, तू बंधू, तू पिता, हे सर्व समोरच्याला म्हणतो व मानतोही. त्याचा परिणाम फक्त अर्जुनाला सांगितलेलं तत्वज्ञान अजरामर झालं. इतरही गुरु शिष्य परंपरा आहेतच, त्यातही परंपरेचं तत्वज्ञान आहे जगात प्रसिद्ध, मात्र अर्जुनाला सांगितलेलं तत्वज्ञान होय. एकंदरीत देवाला आपल्या प्रेमाचं वेड आणि वेद लावणारा अर्जुन असल्यामुळे माऊलीला अर्जुनच स्तवावा वाटला. सावध होऊन ऐकणारा श्रोता, श्रीगुरुला इष्ट देवता मानणारा, श्रवणासाठी शांत असून तहानलेला, समर्पित हृदयाचा भक्त असणारा, निर्णय मानणारा, स्वतः कर्मयोगी असलेला, एकनिष्ठ असून अनन्य भक्तीलाच मानणारा असा अर्जुन असल्यामुळे तो माऊलीला स्तवावा वाटला. जीवनात उच्च वैचारिक मूल्य असायला हवी. तत्वाचं प्रतिपालन आणि अनन्यता ह्या असल्याशिवाय निसर्ग आपल्याला आपल्यावर कृपा करत नाही. आचरणाचा स्तर हा उच्च असल्याशिवाय उच्च व्यक्ती आपला स्वीकार करणार नाही. दैनिक सुख दुःखे हे आपल्या विचाराचा परिणाम आहे. त्यात परिवर्तन हे अध्यात्मच आणू शकतं. आपण आध्यात्मिक व्यक्तीला आवडलो पाहिजे, त्यांनी आपल्याला काही सांगावं एवढं प्रेम आपणही द्यायला हवं. केवळ जगणं आणि संघर्ष याला जीवन म्हणत नाहीत. यात एक सखा श्रीकृष्ण हवाच. मग युद्ध करायला काही हरकत नाही. त्या युद्धात जर प्रभूचा संतांचा प्रसाद असला तर नक्कीच जीवनात प्रसन्नता राहते. माऊलीच्या दृष्टीनं अर्जुन हा पुण्यवान असून भाग्यवान आहे. भगवंत ज्ञानाचा प्रसाद देतात, विश्वरूप दाखवतात, तरीही तो सगुण भक्ती सोडत नाही. मोह केल्यावर जेव्हा अर्जुनाला स्वतःचा साक्षात्कार होतो, त्यानंतर तो तितकेच प्रेम करतो. माऊली सुद्धा समोर असणाऱ्या श्रीगुरुला सर्वस्व मानतात. देव, परब्रह्म, सद्गुरु हे समोर बसलेले श्री निवृत्तीनाथच आहेत. समोर असणारा हाच माझा व्यापक देव आहे. मी जरी व्यापक झालो तरी मला समोर असणाराच आवडतो. हे अर्जुन आणि माऊली यांच्यातील साम्य आहे. श्रीकृष्ण आणि श्री निवृत्तीनाथ याशिवाय जगात आम्ही कोणाला मानत नाही, हा सिद्धांत दोन्ही शिष्याचं एकमत आहे. एक आचरण अनन्यताही या दोघांमध्ये दिसते. आज्ञा फक्त श्रीकृष्णाची, ज्ञान श्रीकृष्ण बोलेल ते. याशिवाय देवही तितकाच अर्जुनावर प्रेम करतो. भक्तावर प्रेम करणं हे देवाचं कायमच काम आहे. देवाला प्रेम देवच देत असतो, पण त्याला देवाशिवाय काहीच नको. तो अर्जुन रोमारोमात त्याचे श्रीकृष्णाला साठवलं. तो अर्जुन देवाच्या आज्ञेनं कर्म करणारा, तो अर्जुन पक्का श्रोता असणारा अर्जुन. म्हणून माऊली म्हणतात, तैसा अर्जुनेची विशेषी स्तवावा. हा आपल्या या एकंदरीत प्रवचनाचा शीर्षक बिंदू आहे. तैसा अर्जुनाची विशेषी स्तवावा. संत म्हणतात अर्जुना स्तवनीय आहे, त्याला जास्त महत्व आहे. वर्णन तर कोणी कोणाचंही करतो, स्तवन मात्र आराध्य देवतेच असतं. याचं भान आणि ज्ञान विचारकांना असतं. म्हणून तैसा अर्जुनाची विशेष स्तवावा.